नमस्कार. तर मागच्या लॉगमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतंच, की मी गावी आले आणि गावी आल्यानंतर मग आपले काही ना काही कार्यक्रम असतातच. तसंच आम्ही इथं चाललो आहोत बारशाला आणि माझी मोठी बहीण अक्का आहे ना, तिच्या नातीचं बारसं होतं आणि त्याच्यासाठीच आम्ही सर्व चाललो होतो आष्ट्याला. आणि आष्टा आहे ना, आमच्या शिरवड्यापासून बरचसं लांब होतं. मग 2-2.5 तासाचा प्रवास करून आम्ही पोहोचलो आष्ट्याला. आता ही बघा आमची चिऊ, आज हिचंच बारसं आहे. बारशाचं डेकोरेशन ना खूपच छान केलं होतं. अशी राधाकृष्ण 2 साईडला लावली होती. पाळणा वगैरे मस्त सजवला होता. बारशाचा मुहूर्त झाला ना, की इथं चिऊ आणि तिची मम्मी बसली. मग सर्व बायकांनी आपापल्या आणलेल्या साहित्याने ओटी भरून घेतली. मग लगेच पाळणा म्हणायलाही सुरुवात केली. जो बाळा जो जो रे जो वनी सोड सीता घेऊन संग. आता ज्या गोष्टीची सर्वजण वाट बघत होते ना, ती वेळ आली. आता इथं तुम्ही बघू शकताय, की बाळाचं नाव काय ठेवले. असं मस्तपैकी नाव वगैरे रिव्हील झालं. बाळाचं नाव होतं विधी आणि त्यानंतर आमचं जेवण वगैरे सर्व झालं. आणि जेवणाचा मेनू म्हणाल ना, तर पनीरची भाजी, पुरी, आम्रखंड असा होता. जेवण वगैरे झालं, सर्वांचा निरोप घेतला ना आम्ही निघालो यायला. आता येताना बघतोय तर काय, कराडमध्ये ना भरपूर ट्रॉफिक होतं. अगदी 2 तासाच्या प्रवासाला आम्हाला इथं 3-3.5 तास प्रवास करावा लागला. अशा प्रकारे मस्तपैकी बारशाचा कार्यक्रम पार पडला. चला तर भेटूया आपण पुढच्या लॉग मध्ये.